नमस्कार. आपण आहोत ऐतिहासिक मोती तलावाच्या कवी केशवसूत कट्ट्यावर. अर्थातच याला तुतारी हे नाव आहे, कारण माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकतात एक छानशी तुतारी आहे आणि केशवसूतांची ही तुतारी त्या काळी खूप गाजलेली. मी लहान असताना तुतारीची ही महती आम्हाला ज्ञात होती. अशीच तुतारी वाजवण्यासाठी आपल्या सोबत एक अतिशय अवलिया शिक्षक, अर्थात ते शिक्षक आहेत, संगीत तज्ञ आहेत, गायन त्यांचं उत्तम आहे आणि सर्वात महत्वाचं एक जिंदादिल व्यक्तिमत्व ते आहेत. शंकर प्रभू सर आपल्यासोबत आहेत. वयवर्ष 71 वाटणार नाही, पण 2012 साली ते सेवानिवृत्त झाले. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची सेवा झालेली आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला या 3 तालुक्यांमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून, केवळ शिक्षक नाही तर एक हाळाचे आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती राहिलेली आहे. गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना बघतोय की आपल्या एका विश्वामध्ये, मग ते गायन असेल, मूल्य संस्कार असतील, वादन असेल किंवा कुठेतरी एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, अशा विविध विषयांवर त्यांचा आपलाच वेगळा अभ्यास आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण आपला विषय आहे आजचा गप्पा केशवसूत कट्ट्यावरच्या. अर्थातच मोती तलावाचा हा सुंदर परिसर आणि त्याच्यात अजून सुंदरतेची भर घालणारा हा केशवसूत कट्टा. सर, सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. खर तर आता 13 वर्ष झालेली रिटायर होऊन, सेवेत असताना आणि सेवेत नसताना काय फरक जाणवतो? सेवेत असताना आणि सेवेत नसताना म्हणजे कसं आहे, अगदी तुरुंगात असणं हे सेवेत असणं. आपल्या विचारांना बऱ्याचदा ठिकाणी मुरड घालावी लागते, काही गोष्टी पटत नाहीत आणि तरी देखील त्या पटल्यासारख्या भासवून ती सर्व्हिस करावी लागते. आणि सेवेत नसताना मात्र मी राजासारखा व्हावं. आता तर जवळजवळ 13 वर्ष झाली, पण 13 वर्षात मला कधी असं वाटलं नाही किंवा अशी कंटाळा आला, सर्व्हिस होती ती असं नाही वाटलं. कधी गेली भुर्रकन ती 13 वर्ष. आज ह्या कॉलेजमध्ये जा, उद्या त्या हायस्कूलमध्ये जा, काही ना काही कोणतरी परीक्षणासाठी बोलवतो, कोणतरी एखाद्या विषयाच्या व्याख्यानासाठी बोलवतं. असं प्राथमिक तळागाळाच्या माणसासारख्या माझ्या तोडून ह्या गोष्टी अपेक्षा नाहीत. एकदम तळागाळाचा प्राथमिक. पण परमेश्वराच्या कृपेने आजपर्यंतचा दिवस कधी माझा असा कंटाळवाणा गेला नाही. म्हणजे तुम्हाला कधी असं मी उद्या येतो हा लगेच होय म्हटलं, ही शक्यता फारच कमी. कुठेतरी गुंतलेलो मी असायच, लक्षात आलं ना, असं आहे. बोला. आज 12-13 वर्ष झाली शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत आणि नंतरचा प्रवास त्यांचा सतत सुरू आहे. सर, मला सांगा, आपल्या वेळची जी शिक्षण पद्धती आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली, म्हणजेच काय, माणूस बुद्धिवान आहेच, कारण एआय शेवटी तयार करणं हा सुद्धा मानवच आहे. पण एआय टेक्नॉलॉजी आल्यामुळे किंवा अलीकडे सोशल मीडिया आल्यामुळे कुठेतरी विद्यार्थी, आपण म्हणतो ना, संस्कार, मूल्य संस्कार किंवा नैतिक मूल्य, नैतिक अधिष्ठान, या गोष्टी कुठेतरी हरपल्याची भीती वाटते. निश्चितच वाटते. कारण काय झालंय बघा, आता तुम्ही मूल्य संस्काराविषयी काढलात म्हणूनच मला सांगावंसं वाटतं. फार छान विषय घेतला तुम्ही. आमच्या वेळेस म्हणा की आमची पिढी म्हणा, आता प्रत्येक जण आपापल्या पिढीचा मोठेपणा सांगत असतो, त्यावर मी काय बोलत नाही, पण आमची पिढी, तुमचा विश्वास बसणार नाही की जे साहित्य आम्ही उपभोगलं, लक्षात आलं किंवा अनुभवलं, आजही त्या साहित्याच्या एका वेगळ्या नशेत आम्ही असतो. तुम्ही सोबतीला हवं तशातली काही गोष्ट नाही. तुमचा विश्वास बसणार. आज जवळ 200-250 कविता माझ्या नुसत्याच मुखोद्गत आहेत, लक्षात. आणि त्या मुखोद्गत नुसत्या कविता का त्या कुठेतरी काळजात जाऊन भिडल्या. आणि त्या काळजाला जाऊन भिडल्या, तेव्हा आम्ही म्हटल्या, त्या काय म्हटल्या, कशासाठी म्हटल्या माहित नाही. वयोपरत जसं आपली समज वाढत गेली ना, त्यातले 1-2 कविता मी तुम्हाला मुद्दाम सांगेन, समजला तर. ते जे संस्कार झाले ना, त्या संस्कारातून आम्ही वाढत गेलो. आम्ही म्हणजे मी एकटा नाही, माझ्या बरोबरचे बरेच लोक आहेत, हे वाढत गेले. तेव्हा आजूबाजूचं जेव्हा आपण बघितलं तर मन खिन्न होतं, खरंच खिन्न होतं, लक्षात आलं ना. मला तुम्हाला जर सांगायचं की नाही तर रणजित देसाई किंवा नागो मानव अशा लोकांची संगत मला काही काळ लाभली. परमेश्वराची कृपा म्हणतो. रणजित देसाई कुठे, आणि रणजित देसाई मांडीव नाही बसून नाही, खरंच.
पण मला माहित नव्हतं, अरे हा स्वामीकार किंवा किमान योगीकार एवढा आहे. मोठा काही माहित नव्हतं. आणि लेखक, साहित्यकार. वाटायचं असं कसं ती दिशा अशी ते असे जाडजाड त्यांचे ओठ, तांबूसते केस आणि कुठेतरी विश्वात अशी ती गुंतलेली त्यांची ती नजर. आमच्या आजोबांकडे ते यायचे, कारण आमचे आजोबा क्रीडा विश्व मासिकाचे द्वय मासिक होते, ते वारले ते का, तर त्यांच्याकडे ते केव्हा तरी यायचे. तळवलकरांशी माझी भेट झाली. तळवलकर महाराष्ट्रांचे संपादक, हो. पुरा बेहेरे नवशक्तीचे संपादक. पण हे न समजण्या इतपतच ते वेळ होतं, ते वय होत. पण त्यांचं बसणं, उठणं, बोलणं हा जो काय भाग आहे ना, हो. ह्या इम्पॅक्ट त्याचा होतच गेला आमच्यावर. अप्रत्यक्षरित्या हा. तो संस्कार होतो. संस्कार होत गेला, खरंच संस्कार होत गेला. त्यांचं मला माहित नव्हतं केवढ्या मोठ्या माणसांच्या मांडीवर मी बसतोय आणि जवळ ओढणं वगैरे काय नाही, ते क्षण मी शब्दात पकडू शकत नाही. लक्षात आलं ना. सर एक मिनिट थांबवतो. सरांनी आता उल्लेख केला आहे की तेव्हाच्या कविता आणि आत्ताच्या कविता, किंवा तेव्हाची गाणी आणि आत्ताची गाणी. तेव्हाची गाणी एक वेगळ्या भावविश्वात होती. म्हणजे अगदी चित्रपट सृष्टी जर बघितली असेल, ती मराठी असेल किंवा हिंदी, की नट एका ठिकाणी उभा राहायचा आणि नटी जी असायची किंवा हिरोईन जी असायची ती कुठेतरी 5-10 फुटावर असायची आणि ती तिथून आपल्या नजरेची जी भाषा होती, बरोबर. देहबोली होती, बरोबर. तिथून त्या खानाखुणा चालायच्या. आणि तिथून तो जो काही शृंगार रसा बरोबर. होता तो ओतप्रोत भरलेला होता. पण अलीकडे बिभत्सा आली, कुठेतरी त्याच्यात वासनेचं स्वरूप आलं आणि ही जी आपण म्हणतो ना सात्विकता, बरोबर. प्रेमाची सात्विकता ती हरपली. याबद्दल तुमचं काय? काय करणार, काळ बदललेला आहे. आज खरं म्हटलं तर ह्या गोष्टीची गरज प्रत्येकाला आहे. पण झालंय कसं, तुम्ही वागता तसं जर मी वागलो नाही ना, तर मी कुठंतरी मागास ठरतो आणि तो चेष्टेचा विषय ठरतो. खरं म्हटलं तर या गोष्टीचं धाडस दाखवलं पाहिजे. तुम्हाला एक माझ्या याच्यात घटना सांगतो. आलं ओगावणे छान मुलाखत वगैरे या गोष्टी बाजूला होत्या आणि निमित्ताने तुम्हाला त्याची माहिती तरी मिळेल. माहिती तरी मिळेल. मला विशेषतः बड्डेच्या कार्यक्रमाला कुठेतरी म्हणजे असं बोलवतात परमेश्वराच्या न्यायातून, मग अपेक्षा तुम्ही बोलतो. आणि तर हे तुम्ही प्रश्न विचारला तसाच त्याने मला प्रश्न विचारला, लक्षात. तर त्या प्रश्नामध्ये मी त्यांना बाकी काही सांगितलं नाही, पण म्हटलं मला एक 2 ओळी तुम्हाला सांगायच्या आहेत का. मुद्दाम हे लिहून आणलं कशासाठी, मुद्दाम हे लिहून एवढ्यासाठी आणलं की लक्षण मला आता मध्ये मध्ये विसरायला होतं. तर त्या लहान वयात मी मोलकर्ण नावाचा चित्रपट बघितला. तुम्ही बघितलात की नाही मला माहित नाही. आणि त्या मोलकर्णमध्ये गदिमांची गाणी होती. गदिमांचा मी वेडा आहे, गदिम अडसूळकरांचा. ऐकूया आपण ना गदिमांच्या पायाला स्पर्श करण्याचं भाग्य मला लागलं. लक्षात आलं ना. कारण गदिमा, दुसरे आपले पडके, काय ही सगळी माणसं राहायची नाही. बाबूजी हे तिथे आहे. त्या जागेवर मी जाऊन आलो आणि मला असं भरून आलं. पुण्याला तो दैवी योग आहे. हा, पुण्याच्या त्या कुठचं भाग ते मला माहित आहे. एका वळणावरती त्यांचं ते घर आहे. लक्षात ना. त्यांचा मुलगा आता तिथे असतो. तुम्हाला माहित असेल ते घर काय. त्या घराचं नाव खूप वर्ष आली. पण मी भाग्यवान समजतो. कारण ती 3 माणसं मोठमोठ्या दिग्गज तिथे त्या झोपाळ्यावर बसून कसे बसत असतील, कसे भांडत असतील, ह्या कल्पनेत मी गेलो. तर असू दे, तो विषय बाजूला जाऊ दे. पण संस्कारावर आलं तेव्हा सांगतो मी. तुम्ही ते वाचणार होतात? नाही, ते वाचत नाही. ते माझ्या तोंडपाठच आहे. मग आता वयानुरूप कुठेतरी लिंक हिंट मिळाली. हा, तर त्यात एक गाणं होतं गदिमांचं. ती आई असते ना, ती आई त्या बाळाला जुजवताना ती सांगत असते. आणि अखंड दारिद्र्य असलेलं ते कुटुंब कोकणातलं, लक्षात ती देणार काय त्याला काय. पण ती त्या जुजवताना ती जे म्हणतात ते त्या गाण्यात एक कडो मी तुम्हाला आता म्हणतो. त्या आईची जी अपेक्षा आहे त्या बाळाकडून किंवा त्या परमेश्वराकडून ती असं म्हणून, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला, देव जरी मज कधी भेटला, शिवरायाच्या मागीन शौर्या, कर्णाच्या घेईन औदार्या, ध्रुवचिलयाच्या भंग प्रेमा, लाभू दे
चिमण्यारा जाला देव जरी मज देव जरी मज देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाला देव जरी मज कधी भेटला. आपल्या तानुल्यासाठी देवाला मागणं करणारी ही त्या काळाची आई, आई अर्थात बरोबर याला आपण श्यामची आई म्हणूया, हा. जी आपण त्या श्यामची आईच्या पुस्तकातून मला आणि आपल्याला भेटलेली. पण आता श्यामची मॉम जी आहे किंवा श्यामची मम्मी जी आहे ती कुठेतरी तिथंच प्रायव्हसी पाहिजे म्हणून तिच्या हातात अँड्रॉइड फोन घेऊन आपल्या श्याम्याला कुठेतरी कार्टून चॅनल लावून तिचं ममत्व जे आहे, सात्विक ममत्व, ते कुठेतरी हरपल्याचं दिसतं. आपण काय सांगा? नाही हा तेच सांगत होतो. तर मी एकच कडो तुम्हाला आहेत त्याची 3 कडली, पण ते कडो मला आजही असं इथं मनाला कोरलं. मी 5वीत असताना कुठे आठवत असेल ना तर म्हणा, आम्हाला पाहिजे ते. असं तुम्हाला वेळ कमी पडेल नाही तर नाही म्हणा म्हणा. कृष्णा गोदा स्नान घालू दे रखुमाबाई पीठ लावू दे. लक्षात घ्या. क्या बात आहे. ज्ञानेशाची गाऊन ओवी मुक्ताई निजवू दे तुझला देव जरी. काय मागणं हो. मुक्ताईनं मांडीवर ते झोपावं. गायन, ते लेखन ऍब्सोल्युटली अमेझिंग. त्यावेळी तुम्ही आता जे म्हटलं मॉम वगैरे वगैरे ते कुठेतरी त्या मुलाला अडकवते. कशी तुम्ही त्या मुलांकडून अपेक्षा करणार? बरं त्या प्रसंगी त्या वाढदिवसाच्या प्रसंगी मला प्रभू सर तुम्ही सुंदर म्हटलं आणि का मी घोळका जोळाच्या टाळ्या बिळ्या. पण चिलया कोण होतो? आता चिलया बाळाचं काय झालं काय ही जर कथा जर माहित नसेल ना तर तुमचं काळीच नाही हो तिथं. आजही मला गदगदल्यासारखं होतं. लक्षात ना त्या हिनं त्यात रोल केला आईचा, आपली नेहमीची मराठीतली आई ती सुलोचनाची रोल केला रमेश देव आहे आणि ती त्याची ती बायको. पण एवढा अप्रतिम सिनेमा का माझ्या आईनं घट्ट मिठी म्हणून झोपलो होतो. 5वी 6वीत काय ते तो आजचा आम्ही बघितला होता. तर तो चिलया बाळा कोण आणि शिवरायाच्या कर्णाच्या घेऊन ध्रुव कोण ध्रुव तो कोण? आता ही जर अशी जर परिस्थिती असेल ना तर तुम्ही काय अपेक्षा करणार? काही इंग्रजी मीडियमच्या शाळांना होई शाताने गुरुजी तिथून सुरुवात आहे. ती सुरुवात होती. दोष तो नाही काय शेवटी काळानुरूप बरेच बदल. तुम्हाला मला मुद्दाम थोडासा विषयांतर पण मला सांगावं. इस्रायल सारखा देश एक छोटासा देश आहे का, म्हणजे गोवा एवढा होईल किंवा न होईल काय, आणि त्याच्या चारी बाजूला त्याला शत्रू सैन्याने असं वेढलेलं आहे चाचडासारखं. चाचड समजतात ना, ते चाचडासारखं. पण आजपर्यंत मी जेव्हा केव्हा समजुतीत आलो तेव्हापासून 67च्या युद्धापासून आजपर्यंत अपराजित देश आहे तो. त्या देशात काहीही विकत नाही, काहीही पिकत नाही, सगळं परस्वाधीन आहे. पण 5 वर्षाचं मूल झालं की नाही की त्याच्या खांद्यावर बंदूक असते. तुला जगायचंय देशात आणि मरायचे पण देशात. हा जो काय भाग आहे की नाही, तो जो भाग आहे तो लहानपणापासून त्या मुलांना जर रुजवला गेला. आपल्या देशाचा इतिहास, आपल्या कुटुंबाचा इतिहास, किती माणसं मारली गेली, कशी मारली, कशासाठी गेली, हा जो काय भाग आहे ना त्याचा संस्कार जोपर्यंत त्या नागरिकांच्या डोक्यावर होत नाही. तुम्हाला कालच्या कालचा जो युद्धात बघितलं ना, त्या युद्ध नुसतं पेटलं तिथं. त्यांनी मारले बघा ते काही इस्रायलची काही माणसं, निष्पाप माणसं मारली, पळवून दिली बघा त्या गाझापट्टी का. हे सगळे इथले जे बाकीच्या देशातले जे इस्रायली लोक होते ना त्यांनी भराभर राजीनामे दिले. कशासाठी? आपल्या प्रांताचा. माझी तिथे गरज आहे. लक्षात आलं ना? तेवढं राष्ट्रप्रेम आहे. तेवढं राष्ट्रप्रेम. तिथंच आई आली हो, तिथेच आई आली. लक्षात आलं ना? या अन्नावर माझी आई पोचली, माझे बाबा पोचले, माझा भाऊ पोचला, मी तर पण पोचलोय. असू द्या, बोला बोला. आपण जातोय आता पुढे. पुन्हा आपण शिक्षण क्षेत्राकडे येतोय. पूर्वीच्या काळी मूल्य शिक्षण हा विषय अनौपचारिक होता. म्हणजे तो काही असा शिकण्याचा भाग नव्हता.
कुठेतरी शिक्षक समोरून आले तरी विद्यार्थी लपायचे. आदरयुक्त एक भीती होती. आज शिक्षक इकडे उभे आहेत आणि विद्यार्थी इकडे कुठेतरी धूम्रपान करत आहे, कुठेतरी त्यांच्या हातामध्ये सिगार आहे आणि ते म्हणतात हाऊ आर यू सर, बरोबर. आणि ते शिक्षकांना लाज वाटते, ते तिथून चालले जातात. म्हणजे ही जी नैतिक संस्कार किंवा नैतिक मूल्य होती कुठेतरी ही हरपलेली वाटतात. नैतिक मूल्य हरपलेली वाटतात. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आता तुम्ही एका लोकप्रतिनिधीचं नाव घ्या. असे लोकप्रतिनिधी बरेच आहेत आणि शिक्षण क्षेत्रातही आहे. आणि त्या शिक्षण क्षेत्राचा त्यांचा असलेला संबंध हा केवळ त्या याच्याशी आहे, कशाची, क्रयशक्तीशी आहे. म्हणजे तुमचं काय मूल्य शिक्षण वगैरे जाऊ दे खड्ड्यात, त्यांचं काय भागतंय ते बघणार. तुम्ही जर रिक्रूट झालेला शिक्षक जर पैसे देऊनच भरणार असाल तर गुणवत्ता गुणवत्ता आणि कसली संस्कार कुठून आणणार? अपेक्षित करणं मला सांगा ना तुम्ही. हा, त्याला तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही. जसा माल तुम्हाला हवा ना तसे ते तुमचे सगळं. पैसे काय. नक्कीच. नाही हा. असू द्या. सर मी पुन्हा एकदा येतोय आपल्या आवडत्या क्षेत्राकडे. या. सर स्वमग्न गायन करतात. आम्ही गेली कित्येक वर्ष तळ्याकाठी एक अवलिया शिक्षक असा आहे जे सेवानिवृत्त होऊन कुठेतरी आपलंच विश्वात ते गात असतात. सर, काय आपले जे काही कौशल्य आहे ते आपल्यापुरतं मर्यादित नव्हतं, आमच्या दर्शकांपर्यंत. कारण युट्यूबच्या माध्यमातून लाखो दर्शक आपल्याला पाहू शकतात जगभरातले. की शंकर प्रभू नावाची एक व्यक्तिरेखा सावंतवाडीत अशी होती जी रिटायर नंतर किती वर्ष जगतात ते माहित नाही, पण जगत असताना आपला एक वेगळा सुगंध या सावंतवाडीकरांना, आणि ज्यांना संगीत आहे, संगीत कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडत. तर कारण तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि संगीत असं आहे की तुम्ही तिथे तुमची जी दिवसभराची जी मरगळ असते किंवा ताण असतो, ते टेन्शन तुमचं सगळं एकाचा स्वर कानी पडला की लगेच आपण ते हरपतो. सर, आमच्या दर्शकांसाठी निवडक काही रचना आपण सादर करा. बर, ठीक आहे. मला आता एक रचना, जीवन कसं असावं त्या संबंधी एक कडवं आहे. आपल्याला संपूर्ण गाणी घेता येणार नाही, कारण वेळ आपल्याकडे अपुरा आहे आणि तुमचं देखील शूटिंग जे आहे त्या गोष्टीचं भान राखलं पाहिजे. नाहीतर पाटील साहेब घेता येते इंटरव्ह्यू, त्यामुळे मी आपला असा सांगण्यात काय अर्थ नाही. एक सुंदर गाणं आहे, टायटल सॉन्ग कदाचित तुम्ही ऐकलं. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. क्या बात आहे. खरं तर जीवनाचं एक वेगळं ओळख, किंवा आपण म्हणतो की जीवन कसं असावं आणि आपल्या जगण्यातून आपण कसं आपलं जीवन जगावं याची ओळख करून देणारे हे गीत आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरेश भट असतील किंवा गदिमा असतील यांच्या ज्या रचना आहेत त्या समकालीन म्हणजे प्रभू सरांच्या सोबत जे वाढलेले आहेत, खेळलेले आहेत, बाळगलेले आहेत, ती व्यक्तिरेखा जेवढी आहेत या कट्ट्यावरची
आपण अनेकांचा परिचय करून देणारच आहोत, कारण आपण विशेष तो घेतलेला आहे की ह्या आपल्या कट्ट्यावरच्या गप्पा आहेत आणि या गप्पा आपल्या नैसर्गिक आहेत की आपण जे काही संस्कार घेतले ते इतरांना देता आलं पाहिजे. कारण ज्ञानदेवांनी सुद्धा पसायदानामध्ये हेच सांगितलं की जो जे वांचेल तो ते लाव, आणि म्हणून ज्याला जे पाहिजे ते मिळायला पाहिजे ही वृत्ती आहे. पण अलीकडे जग फार स्वार्थी झालं आहे. देण्याची वृत्ती कमी आणि घेण्याची वृत्ती बळावते, आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आता आपल्या याच्यात नको घ्यायला पण त्या आहेत त्या वाढतायत. सर, गदिमा असतील किंवा अजून आपले फडके असतील किंवा तुमचे सुरेश भट असतील, अनेक आहेत. आणि विशेषतः जास्तीत जास्त ते कोकणातलेच आहेत. आपणही कोकणातच आहोत, कारण कोकण ही नररत्नांची खाण आहे. आणि खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी असेल, संगीत विश्व असेल किंवा आमचे बाळधुरी यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका आहेत ऐतिहासिक, म्हणजे नावं किती घ्यावी हा प्रश्न आहे. पण सातासमुद्रापार मालवणी पोचवणारे आमचे मच्छिंद्र तात्या असतील, अनेक गोष्टी आहेत. पण प्रभू सरांच्या मुखातून आपण पुन्हा एकदा एक वेगळी रचना आपण त्यांना, त्यांच्या तोंडपाठ खूप आहे, जवळजवळ त्यांनी सांगितलीच, पण आपण निवडक काही रचना आपण आपल्या दर्शकांना ऐकूया. सर, पुन्हा एकदा. गाणी मला खूप येतात ऍक्च्युअली, त्यावेळेस कोणतरी सुचवावं लागतं, पण तरी देखील असो मला आठवतात. ती म्हणतात, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, देवाचे राऊळ, मन देवाचे राऊळ, या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही. खर तर अगदी भल्या पहाटे जाग यावी आणि असे सुमधुर स्वर कानी पळावेत, मग ती आमची घनश्याम सुंदरा असतील किंवा सरांनी जे मन मनास उमगावे, अगदी म्हणजे मनाची महती काय आहे ते मनालाही कळलं नाही. आणि म्हणून मन अतिशय चंचल आहे. आणि आमची खानदेश कन्या तर नेहमी सांगते, बहिणाबाई, जे कुठल्या शाळेत गेली नाही, कुठल्या वर्गात बसली, मन वढाय वढाय उद्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. आणि म्हणून मनाची ही महती सांगणारी ही गाणी आहेत आणि मनाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी ही गाणी आहेत. पण अलीकडे कुठला तरी यो यो सिंग, हनी सिंग, यो त्यो ते आले आणि आमच्या मराठी गाण्यांचा असतील किंवा भावगीतांचा असतील सगळा सत्यानाश केला आहे. अर्थात ती आताच्या जनरेशनला खूप आवडतात, ते तो त्यांचा भाग आहे, पण आपण आपल्या जनरेशनच्या गप्पा चालू आहेत. नाही म्हणून सर, शेवट करताना आपण अजून एक दोन रचना आपण घेऊया. त्यापैकी आपल्याला जी भावते किंवा नेहमी जी असं वाटतं की ही रचना आपण कुठेतरी ऐकवली पाहिजे, कुठेतरी कुणाला तरी ही रचना समजली पाहिजे, त्यापैकी एक रचना आहे. आपण गोंधळात टाकतोस तुम्हाला, आयत्या वेळेस आता ह्या वयात ते अचूक मला आठवत नाही. सुरुवात कोणी केली की मग मी ते सगळं पडतं असं होतं. तरी तुम्हाला ज्या आठवतात त्या तुम्ही आता ते यो 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 म्हटलं की नाही का, यो यो आणि म्हणजे तो शृंगार कसा असा. आता एक मिनिट सर, शृंगार पूर्वीच्या लावण्या ज्या होत्या बैठकीच्या असतील किंवा मैफिलीच्या असतील, त्या लावण्यांमध्ये
शृंगार रस होता, पण त्याला एक मर्यादा हा. होती. पण आता मी नाव घेत नाही, कारण चालेल, ते चालेल. आक्षेपार्ह होणार. काही लोक आले आणि त्यांनी लावणीच्या नावावर अक्षरशः बेभान नाचून विभत्सपणा, किंवा ज्याला आपण म्हणतो की शृंगार रसाच्या आड कुठेतरी वासना जागृत करण्याचा प्रयत्न तो म्हणजे त्या अनाकलनीय गोष्टी आहेत या सगळ्या, पण त्या सुरू आहेत. आणि हे सगळं होत असताना कुठेतरी ती जी लावणी होती की म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की अगदी दिल्लीपर्यंत किंवा संपूर्ण विश्वभर लावणीची बुरड. म्हणजे जसं आमच्या गुजरातचा आम्ही गरबा म्हणतो, तसं महाराष्ट्राची लावणी होती. त्याला एक ग्रेस होतं. एक ग्रेस होता, एक बरोबर आहे. ते कुठेतरी हरपलंय. काय सांगा? नाही, हरवलं ही गोष्ट खरीच आहे. तर कारण काय, का कुणास ठाऊक मनी ओरिएंटेड म्हणतात, तर त्या पैशाभोवती केंद्रित झालेलं असं आहे ते. विश्व लक्षात आलं. काल परवापर्यंत असे कोण कितीतरी अनी सनी येऊन गेले, आले गेले, जग विसरूनही गेलं. आज तसं नाहीये. गदिमाना कोण विसरणार नाही. नाही अजरामर कधीच अजरामर आहेत ते. असं बरं, काय म्हणतात? गदिमांचंच एखादं गाणं. अरे बापरे, गदिमा गदिमांचं मला अचूक गीत रामायणातलं म्हणा. त्याच्यापूर्वी हा तर शृंगार हा जो एक भाग आहे ना, शृंगार कसा हा त्याच्यातही शृंगार आहे. काय पण त्याच्यात सात्विकता आहे. हा सात्विकता आहे. हा बघा, म्हणजे तो हनी आठवला त्याच्यावर. कृष्णाची राधेचा जो घनश्याम आहे तो तिथे लपलेला आहे. नाही, मला काय म्हणायचंय म्हणजे अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं का, की वस्त्राखाली सगळेच म्हणतात तर ते नेकेड असतात, तो प्रश्न तो नाही. परंतु वस्त्र का असावं, भेदभाव कळला पाहिजे. हो, येस. लक्षात आलं का? म्हणजे तुमचा तो हनी आहे की नाही, त्या हनी आणि हे यात किती फरक आहे त्याचा. तो एक प्रियकर्त्या आणि हा मनी ओरिएंटेड. मनी ओरिएंटेड आहे. त्याचा तो प्रियकर्त्या प्रेयसीला सांगतो. किती हळूवारपणे ते शब्दात कोणाची एक कविता मला माहिती बघ. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी इथे दाट छायातुनी, रंग गळतात या वृक्षमाळे तले सावळे, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले. तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. किती सुंदर आहे बघा. तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. निळा गर्द भासे नभांचा किनारा, माझी मला अंतुला सावली, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले. क्या बात आहे. खरं तर ही म्हणजे आपण म्हणतो ना, मी सहज आपल्याला सांगितलं, टीका करत नाही त्या हनीवर, पण हे कसं एका गाण्याच्या शब्दांवरच्या आपल्याला असं तरंगत आपण जातो. काय निळा गर्द भासे नभांचा किनारा, माझी मला तुला एक दोन ओळी याच्यावरून आठवतात की गीता कुणाला सांगू, गीता कुणाला सांगू, अर्जुन आज नाही, घडतात रोज युद्धे, तो कृष्ण आज नाही. राईट. करतात प्रेम सारे, करतात प्रेम सारे जे दुष्ट वासनेशी, सात्विक राधिकेचा घनश्याम आज नाही. गीता कोणाला सांगू, अर्जुन आज नाही, घडतात रोज युद्धे, तो कृष्ण आज नाही. शेवटची रचना पुन्हा एकदा ऐकूया शंकर प्रभू सरांकडून.
दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या बात आहे. दोषना कुणाचा माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर आलं. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधुये अनाथ तात स्वर्गवासी झाले बंधुये वनात अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. धन्यवाद. क्या बात आहे. गेली तब्बल 35 ते 40 मिनिटे सेवानिवृत्त शिक्षक श्री शंकर प्रभू सरांनी आपल्याला अनेक गोष्टी त्यांच्या आपल्या व्याख्यानातून म्हणा किंवा प्रबोधनातून म्हणा लक्षात आल्या असतील की तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण, मूल्य शिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास घडविला जात होता. पण अलीकडच्या हिपहॉप, रॅप आणि पॉपच्या जमान्यामध्ये कुठेतरी आपल्या कानावर वेगळे स्वर पडतात आणि पावलं आमची मुलांची आणि आपल्या जनरेशनची वेळी वाकडं पडतात आणि त्याच्यामुळेच 2 मिनिटे थांबू मी. कशा आहे ना का हा महत्वाचा विषय आहे. तुम्ही मूल्य शिक्षण काढलं त्याच्यावरती मुलं त्यावेळी होती. लक्षात आलं. आजही आहे. तुम्ही आहात, मी आहे, आमच्या नंतर कोणतरी असणार आहे. परंतु मूल्य तशीच आहे. लक्षात आलं. मी माझी सगळी सर्व्हिस ही जास्त करून खेड्यात दिली. जास्त करून खेड्यात दिली. कारण अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर सोयीची शाळा मिळण्याकरता मला द्यायला पैसे माझ्याकडे नव्हते. दुसरी गोष्ट राजकीय ते अधिकारी कोण आहेत त्यांच्याशी काही संबंधच नाही. लक्षात आलं. ते मला ओळखायचे, मी त्यांना ओळखत नव्हतं. असा प्रकार तो होता. लक्षात आलं. पण हा जो आहे, हा जो त्यांचा जो IQ आहे हा एवढा प्रभावी आहे. तुम्हाला सांगतो मी काय माझ्या खेड्यातल्या मुलांनी हस्ताक्षर मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो अशासाठी जशी माझी खेड्यातली मुलं आहेत ना तशी सांगू तशीच वेंगुर्ल्यातली आहेत तशी मुद्दाम तुम्हाला यू वोंट बिलीव्ह. आणि माझा मी ज्या ज्या ठिकाणी हायस्कूलमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, तिथे मी ह्या सगळ्या त्या शिक्षकांना मी म्हणजे आता त्यांना म्हटलं की
असं हस्ताक्षर की नाही मला शिक्षकांनी काढून दाखवा. माझं तर नाहीच आहे, पण शिक्षकांनी काढून दाखव. तर हे बघा, हे तुम्ही खरंच विश्वास ठेवणार नाही हा भाग. मी तुम्हाला प्रश्न विचारला, हे कितीच अक्षर आहे? आता एकच नाही, अशी जवळजवळ माझ्याकडे 100-200 वया आहेत. लक्षात आलं क्या का? बात. यू वोंट बिलीव्ह. सरांच्या बोलण्यातून एक आलं की ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे किंवा आपण तिथले- इथे देखील हा, म्हणजे मुलांकडे तो म्हणतात तो IQ जो आहे ना तो आहे नॅशनल आहे तो, आहे, नैसर्गिक पण आहे. त्यांच्या समोर काय ठेवलं जातं. जर माझी मुलं हे करू शकतो, तुमची करणारच ना, करणार. निश्चित करणार. असं आलं मूल्याची काम म्हणून म्हटलं हे बाकी काय. ठीक आहे, आपण इथे थांबूया. सत्यार्थ महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण गप्पा केशवसूत कट्ट्यावरचा हा एक वेगळा विषय आणतोय आणि यामध्ये आपण जे अर्थातच जीवनाच्या आपल्या सेवेला, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, या सेवेला पूर्णविराम देऊन जे आता आपल्या वार्धक्याकडे जात आहेत आणि आपल्या जगण्यातून ज्यांनी समाजाला एक दिशा दिलेली आहे, अशा निवडक लोकांचे आपण म्हणणं जे आहे, त्यांचे जे संस्कार आहेत संचित, ते पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण त्यांना बोलकं करणार आहोत आणि त्यासाठीच सत्यार्थ महाराष्ट्राचा एक छोटासा प्रयास असणार आहे. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परब, सह सत्यार्थसाठी सावंतवाडी.